एव्हरीवन, इको विस्टम बाय डॉक्टर अदितीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 5 महत्त्वाचे कॉन्सेप्ट्स बघणार आहोत. हे कॉन्सेप्ट्स म्हणजे एखाद्या देशाच्या आर्थिक वृद्धी आणि विकासाचे निर्देशक आहेत. तर हे 5 कॉन्सेप्ट्स काय आहेत? तर पहिला म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये GDP असं म्हणतो, म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. दुसरं आहे ते म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादन, म्हणजे GNP, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. तिसरं आहे ते म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन, म्हणजे NDP, नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. चौथं आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, म्हणजे नेट नॅशनल प्रॉडक्ट, विच इज NNP. आणि पाचवं म्हणजे दरडोई उत्पन्न, ज्याला इंग्लिशमध्ये आपण पर कॅपिटा इन्कम असं म्हणतो. तर एक एक करून आपण हे सगळे 5 कॉन्सेप्ट्स समजून घेणार आहोत. तर पहिलं आहे ते म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन. सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे ते कसं मोजायचं? तर एका वर्षामध्ये एका देशाच्या किंवा एका अर्थव्यवस्थेच्या सीमेच्या अंतर्गत जे काही वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतं, तर त्यांचं एकूण मूल्य म्हणजेच GDP किंवा सकल देशांतर्गत उत्पादन. म्हणजे याच्यामध्ये आपण आता एखादी जर का फॉरेन कंपनी असेल आणि ती भारतामध्ये किंवा आपल्या देशाच्या, आपल्या अर्थव्यवस्थेच्या सीमेच्या आतमध्ये कार्सचं उत्पादन करत असेल, तर त्याच्यामधनं जी काही व्हॅल्यू जनरेट होत असते किंवा त्याच्यामुळे जे काही मूल्य तयार होत असतं, तर ते सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये आपण मोजत असतो. दुसरं आहे ते म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादन, ज्याला आपण GNP किंवा ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट असं म्हणत असतो. तर ह्याच्यामध्ये हे कसं वेगळं आहे? तर याच्यामध्ये भारतीय नागरिक जे असतात त्यांनी भारताच्या सीमेच्या बाहेर जे काही उत्पादन करून जे काही व्हॅल्यू जनरेशन केलेलं असतं किंवा ज्या काही वस्तू आणि सेवांचं उत्पादन होत असतं, त्याचं एकूण मूल्य याच्यामध्ये मोजलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ एखादी भारतीय फर्म असेल, भारतीय कंपनी असेल आणि ती अमेरिकेमध्ये प्रोडक्शन करत असेल, कुठल्या तरी वस्तूचं उत्पादन करत असेल, तर त्यातनं जे काही व्हॅल्यू जनरेशन होत असतं किंवा जे मूल्य तयार होत असतं, ते याच्यामध्ये सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये आपण मोजत असतो. आहे ते म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन, म्हणजे नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट, जे NDP असं आपण म्हणतो. तर हे अतिशय सोपं आहे. NDP म्हणजे GDP मायनस डिप्रिसिएशन, किंवा ज्याला मराठीत आपण सकल देशांतर्गत उत्पादन वजा झीज असा त्याचा फॉर्म्युला असतो. आता झीज म्हणजे डिप्रिसिएशन, म्हणजे जे काही भांडवली वस्तू असतात, व्हेकल्स असतील किंवा बिल्डिंग्स असतील किंवा अजून काही अशा पद्धतीच्या कार्स असतील, तर याच्यामध्ये ओव्हर द पिरियड म्हणजे अनेक वर्षानंतर याच्यामध्ये एक प्रकारची झीज होते किंवा त्यांची जी काही ॲसेट व्हॅल्यू असते त्याच्यामध्ये ऱ्हास होत जातो. त्याला आपण झीज म्हणतो आणि ती याच्यामध्ये वजा करणं अपेक्षित आहे. पुढचं आहे ते म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, म्हणजे NNP, नेट नॅशनल प्रॉडक्ट. हे सुद्धा सोपं आहे की हे GNP मायनस डिप्रिसिएशन, म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादन वजा झीज. आणि पाचवं आणि शेवटचं आजचं ते म्हणजे दरडोई उत्पन्न, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पर कॅपिटा इन्कम किंवा पर हेड इन्कम असं म्हणतो. तर जे काही एकूण राष्ट्रीय उत्पन्न असतं त्याला लोकसंख्येने भागल्यानंतर आपल्याला हे दरडोई उत्पन्न मिळत असतं. आणि याच्यावरून खरं तर एखाद्या देशाचा आर्थिक विकास किंवा आर्थिक वृद्धी किती चांगली होते आहे याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. म्हणजे नुसतंच GDP किंवा सकल देशांतर्गत उत्पादन वाढत असेल तर ते का वाढतं कधी कधी? कारण आपल्या इकॉनॉमीमधले किंवा अर्थव्यवस्थेमधले काही जे बिझनेसेस आहेत, मोठमोठे बिझनेसेस आहेत, त्यांचा कारभार वाढतो किंवा त्यांचं ओव्हरऑल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी जी आहे ती देशामधली वाढत असते.
परंतु त्यातनं जे काही पैसा क्रिएट होतो किंवा त्यातनं जे काही व्हॅल्यू जनरेशन होतं, मूल्य क्रिएट होतं, ते सगळ्या देशाच्या सगळ्या नागरिकांमध्ये किती चांगल्या पद्धतीने विभागलं जातं आणि ते प्रत्येकापर्यंत किती पोचतं हे कळण्यासाठी आपल्याला दरडोई उत्पन्नच बघावं लागतं. त्यामुळे त्याच्यामधून आपल्याला खरं तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये किती चांगली वाढ होतीये किंवा चांगले बदल होत आहेत किंवा नाहीच होत आहेत, जरी आर्थिक वृद्धी दिसत असेल तरी हे आपल्याला त्याच्यावरून कळतं. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा एक आर्थिक वृद्धी आणि विकासाचा निर्देशक मानला गेलेला आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे 5ही कॉन्सेप्ट्स कळले असतील आणि तुम्हाला ह्याच्याविषयी जर का काही डाऊट्स असतील किंवा काही कळलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तशी कमेंट करून डाऊट विचारू शकता. धन्यवाद. हॅलो एव्हरीवन. तर आपण मराठीमधनं सुद्धा गेले अनेक दिवस वेगवेगळे कॉन्सेप्ट्स शिकत आहोत, अर्थशास्त्रामधले विशेष करून. तर मी अशी आशा करते की तुम्हाला हे सगळे कॉन्सेप्ट्स समजत असतील. आपण सोप्यात सोपे करून समजावण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर तुम्हाला नक्कीच ते आवडत असेल आणि समजत असेल तर व्हिडिओज लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.